गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर माझी आजची सकाळ झाली आहे ग्रितिकच्या रडण्यापासून. आज सकाळी 6 वाजता मी जेव्हा उठते, माझा अलार्म वाजत नाही तर तो पण उठला. रोज नाही उठत पण आज उठला. उठला तर उठला, रडतच उठला. इतका रडत होता की काय झालं काही कळत नव्हतं. भूक लागली असेल कदाचित, म्हणून मी त्याला दूध दिलं. त्याने 1-2 बिस्किट पण खाल्ले. त्यांनी 6:30 पावणे 7 असेच वाजवले. मला टिफिन करायचा होता गार्गीचा आणि यांचा. तर खाणंपिणं झाल्यानंतर असं वाटत होतं तो झोपतो की काय. मग मी यांना म्हटलं याला झोपवा, म्हणून मग ग्रितिकला झोपवता यांनाही झोप लागली आणि दोघंही जण झोपलेत. तर तोपर्यंत माझा टिफिन झाला. तर आज मी टिफिनवर बनवलं होतं मटकीची भाजी आणि पोळी. तर पोळ्या आमच्याकडे 3 प्रकारच्या बनतात, म्हणजे फुलक्या माझ्यासाठी, यांच्यासाठी तेलाच्या पोळ्या म्हणजे यांना पापुद्र्यावाली पोळी पाहिजे, आणि गार्गीसाठी तुपाची पोळी. तर मी ग्रितिकसाठी पण तुपाचीच पोळी बनवते. तर अशा 3 प्रकारच्या पोळ्या मला रोज बनवाव्या लागतात. आणि मी टिफिन जो आहे हा सोबतच मी पॅक करते, यांचा आणि गार्गीचा, कारण की ते डबलचं काम नको, म्हणून मग मी गार्गीचा आणि यांचा टिफिन मी सोबतच पॅक करून ठेवून देते. हे कितीही वाजता जात असो, 9ला जाओ 9:30ला जाओ, तरी मी टिफिन सोबतच पॅक करते. आणि ही जी चटणी आहे ना, ही आहे कढीपत्त्याची चटणी. मी घरीच बनवली आहे. कढीपत्ता आपल्या खाण्यात तसा येत नाही, म्हणजे जास्त खाण्यात जात नाही. आपण कोणत्याही नाश्त्यात कढीपत्ता टाकतो तर तो साईडला असं काढून टाकतो, पोटात जात नाही. म्हणून मग मी कढीपत्त्याची चटणी करून ठेवते आणि रोज जेवताना थोडीफार का होईना पण कढीपत्त्याची चटणी खायला पाहिजे. तर आज गार्गीच्या टिफिनमध्ये मटकीची भाजी, चपाती हे तर होतंच, पण आज तिला फ्रूट द्यायचे होते, म्हणून मग मी आज घरात पेरू होता, म्हणून मग तिला मी पेरू दिला आणि 3-4 मनुके दिले. तिला मनुका खूप आवडते. तिला स्वीटच खूप आवडते, म्हणून मग काय स्वीट काही नसलं की मग मी तिला मनुका. तर टिफिन वगैरे पॅक करणं झाल्यानंतर म्हटलं चला भांडी पण घासून घ्यावी हातोहात. ग्रितिक झोपला आहे तर, कारण की मला माहिती होतं आज सकाळी तो उठला म्हणजे तो मला त्रास देईलच आज उठल्यानंतर, म्हणून तो उठतपर्यंत माझी कामं जे होतात ते मी करायचा प्रयत्न करते. तर भांडी मी घासूनच घेत होते, तर गार्गी आली माझ्याजवळ मला वेणी घालून दे म्हणायला. पण मी तिला म्हटलं थांब थोड्या वेळ, मला भांडी घासून घेऊ देत, कारण की तिच्या शाळेला वेळ होता. 8:15ला ती जाते, तर आता बराच म्हणजे 15-20 मिनटं वेळ होता, म्हणून म्हटलं तिला थांब थोडा वेळ, मी तिला वेणी घालून देते, नंतर मला भांडी घासून घेऊ देत. पण ती कसली ऐकते, ती इतक्या वेळा येत होती ना माझ्याजवळ, आई वेणी घालून दे, मला वेळ होतं आहे, मला जायचं आहे, मला लेट झालं तर मग मला पोचवून देशील का शाळेमध्ये वगैरे, असं मला धमकी देत होती ती आज. म्हणून म्हटलं चल बाई दे आण, मी तुला वेणी घालून देते. हातातली कामं बाजूला ठेवून मी तिला वेणी घालून दिली. तेवढ्यातच हे पण उठले. ग्रितिक झोपला होता पण हे उठलेत, आणि वेणी घालून देता तिचे एवढे नखरे असतात ना, की इथलं केस निघालं, तिथलं केस निघालं, अशीच का घातली, तशीच का घातली, हे असं चालूच असतं. गार्गीची वेणी घालून दिली आणि नंतर ती स्कूलला गेली. स्कूलला तिला वेळ होता बरं, ती थोडा वेळ बसली, पण नाही ऐकलं तिने माझे भांडे घासेपर्यंत. मग ती स्कूलला गेल्यानंतर मी राहिलेली भांडी तेवढी धुवून घेतली. पूर्ण भांडी धुवायचीच होती तर आमचं हे पिल्लू उठलं. म्हटलं होतं ना की ही जास्त वेळ झोपणार नाही, तर तो उठला आणि उठल्याबरोबर त्याला पण खूप मनुका आवडते, तर तो डायरेक्ट त्या मनुक्याच्या डब्याजवळच नेतो. तर मी त्याला मनुके दिले इथे. तो पण रडतच उठला, आताही रडतच उठला. काय मी आजचा दिवसच रडण्यातच जाईल की काय. पण त्याला मी मनुका दिला आणि त्याला सोफ्यावर बसवलं. तर हे जे कपडे दिसत आहेत तुम्हाला, हे पावसाळ्यामुळे आहेत. मागच्याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्हाला घरात दोरी बांधून असे कपडे टाकावे लागतात. मागचा व्हिडिओ पण छान आहे, तुम्ही बघितला असेल, नसेल बघितलं तर बघा. तर अशी दोरी लावून आम्हाला रात्रीचे कपडे हे सुखायला टाकावेच लागतात. तर मी आता कपड्यांच्या घड्या करून घेतल्या. भांडी माझी झालेली आहेत, कपड्याच्या घड्या पण करून झाल्यात. मग ग्रितिक रडत होता, म्हणून मग मी त्याला खुर्ची आणून माझ्याजवळच इथे उभं केलं आणि मी बनवलं उपीट. हे जाणार होते ऑफिसला, तर नाश्त्यासाठी उपीट बनवलं. यांनी उपीट वगैरे खाऊन हे गेले ऑफिसला. मग त्यानंतर आम्ही दोघांनी पण खाल्लं, पण ग्रितिक काय उपीट खातच नव्हता. मग भरपूर वेळ झाला होता, कारण की 8:45 वाजले होते, मलाही भूक लागली होती. मग माझा आज तर व्यायाम पण राहिला. ग्रितिक रडतच होता, तो राहतच नव्हता, म्हणून मग व्यायाम पण राहून गेला. मला भूक लागली होती तर मी नाश्ता करून घेतला. बघते आता व्यायाम होते की नाही होत, किंवा कधी कधी मी नंतर पण करते, सगळे कामं आटपून नंतर पण करते. तर आजही तसंच करेन, सगळे कामं आटपून घेईल आणि नंतर मग व्यायाम करेन.
तर मग मला भूक लागल्यामुळे मी पण नाश्ता करून घेतला. आणि ग्रितिकने उपीट खाल्लं नाही म्हणून मग मी त्याच्यासाठी ना हे लौकीचे पॅनकेक म्हटलं तरी चालते. तर लौकी, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसन असं मिक्स करून हे असे पॅनकेक मी त्याच्यासाठी तयार केले. आणि मग आम्ही गॅलरीत बसून मस्त पॅनकेक खाल्ले. त्याला ना असं खुर्चीवर बसून एका जागी बसून त्याला जमतच नाही. ही खुर्ची त्याच्यासाठी आणली होती. ॲक्च्युली आम्ही दुसरी आणली होती. हे त्याला बर्थडे गिफ्ट आहे. पण 2-2 खुर्च्या असून तो खुर्चीवर बसून कधी जेवणारच नाही. त्याला खेळता खेळता जेवायला पाहिजे. गॅलरीत जास्त करून मी त्याला खाऊ घालते, कारण की तिकडनं भरपूर काही दिसतं, गाड्या वगैरे दिसतात. आणि मग तो पाहता पाहता खाऊन पण घेतो, त्याचं जेवण पण होऊन जातं. तर हा जेवल्यानंतर पण इतका रडत होता ना, मी म्हटलं ना आजचा दिवस रडण्यातच जाईल की काय, रडतच होता नुसतं. मग मी एक काम केलं, माझे नाश्त्याचे सकाळचे भांडे मी घासले होते. आता हे निघालेत नाश्त्याचे आणि ग्रितिकला ते बनवलं त्याचे पॅनकेकचे भांडे, तर ते म्हटलं घासून घ्यावेत. म्हणून मग ग्रितिकला इथे खेळत ठेवलं, कारण की तो रडत होता खाली ठेवलं तर. मग मी इथे त्याला खेळत ठेवलं आणि हे भांडे घासून घेतली. पण तो इतका बदमाश नाही, इतका त्रास देत होता. तिथे मग आमचे स्विच आहेत, तर तिथले बटन दाबेन, तर तिथे अजून एक नळ आहे, तो नळ चालू करेन. खूप मस्ती करत होता आणि ऐकतच नव्हता. येऊन जाऊन तो बेसिनमध्ये उतरायचा प्रयत्न करत होता, पण शेवटी तो उतरलाच बेसिनमध्ये. माझे भांडे मी पटापट घासून घेतले आणि तो बेसिनमध्ये उतरून मग त्याने काय मस्ती, काय धिंगाणा घालायचा तो घातलाच. तर भांडे झाल्यानंतर मी ना सगळं घर थोडं आवरून घेतलं. माझ्या इथे हेल्पर आहे, झाडू पोछालाच आहे, तर ती झाडू पोछाला येईल म्हणून मग मी दोन्ही रूम आवरून घेतलेत. दोन्ही रूममध्ये एका रूममध्ये गार्गी झोपते आणि एका रूममध्ये आम्ही झोपतो, म्हणून मग त्या दोन्ही रूममध्ये स्वच्छता करावीच लागते. हातरून पांघरूण वगैरे असतात, त्याची घडी वगैरे करून घेतली मी. आणि मग ती आली की मग ती झाडते, किंवा ग्रितिकनी जो घरात पसारा केलेला असतो तो उचलून ठेवावा लागतो. ती इतकं उचलून वगैरे म्हणजे झाडत नाही, म्हणून मग सगळा पसारा उचलून ठेवावा लागतो. तर ते मी सगळं उचलून ठेवलेलं आहे. ती आली की झाडू मारेल आणि मग तिचा झाडू वगैरे झाला की मग आम्ही जातो दोघं आंघोळीला. तर हे बघा, आता आमची अंघोळ झाली आहे. अंघोळ वगैरे ग्रितिक खूप छान करू देतो. अंघोळ झाली, मी त्याला मस्त तयारी करून देते. तर तयारी पण तो इतकी छान करू देतो ना, मस्त तयारी करून देतो. आणि तो ना त्याच्या हातावर असं लोशन मागतो, म्हणजे त्याला पण लावायचं असते. मी जेव्हा लावून देते ना, तेव्हा त्याला दोन्ही हातावर लोशन पाहिजे असते आणि दोन्ही हात तो म्हणजे हाताला रब करतो आणि मग ते लोशन तो त्याच्या पोटालाच लावतो. त्याला कुठं लावता नाहीत, मग तो पोटालाच लावतो. तर मी अशी त्याची तयारी करून दिली छान. आणि मग मी माझी स्वतःची पण तयारी. काय होतं ना, एवढ्या धावपळीत किंवा गडबडीत आपण स्वतःकडे लक्ष द्यायचं विसरूनच जातो. मी पण विसरते, म्हणजे मी तुम्हाला सांगते याचा अर्थ असं नाही की मी खूप लक्ष देते, मी पण विसरते. पण जेव्हा केव्हा हा खेळत असला किंवा काही करत असला, तेव्हा मी माझी स्वतःची काळजी घेते. सकाळपासून तुम्ही बघतायत मला की जराही मला वेळ नव्हता. सकाळी मी जेव्हा उठले तेव्हा मला कंगवा पण मी केला नव्हता, कारण की ग्रितिकच रडत उठला. तर मी तसेच होते झोपेतून उठल्यानंतर बिना कंगव्याची, नाहीतर मी उठल्यानंतर कंगवा करते, पण तशीच होते. पण आता डायरेक्ट मी अंघोळ झाल्यानंतर केस धुतले तर केस ते सुकवते वगैरे, आणि मग मी आता कंगवा वगैरे करते. तर स्वतःकडे पण थोडंफार लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं, आणि मी जास्त नाही पण थोडंफार लक्ष देते. तर आता माझी वेळ आहे पूजेची. पण पूजेच्या वेळेस पण तुम्ही बघू शकता, हा ग्रितिक खाली राहतच नव्हता. आज त्याला काय झालं होतं काय माहिती. सकाळी रडत उठला ना की त्याचा दिवस असाच जातो, किरकिर 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 करण्यात. खाली जराही राहत नव्हता. मला खालचं थोडं सामान घ्यायचं होतं देवाचं, पण तो जराही राहत नव्हता. सारखा कडेवरच राहत होता. थोड्या वेळात माझा हात दुखून आला, तर मग मी त्याला दिले मुरमुरे खायला, आणि मग मी इकडे पूजा केली तोपर्यंत. तर ही बघा माझी पूजा, आणि हा ग्रितिक मुरमुरे खाताना. दिले होते, आता मुरमुरे संपलेत. आता काय पाहिजे काय माहिती. आता मुरमुरे नाही पाहिजे म्हणतात खायला, पण काय पाहिजे काय माहिती. किती
तर पूजा होतच आली, म्हणजे मुरमुरे वाटीतले संपले, तो परत लागला रडायला. मला असं वाटलं की आजचा दिवस कुठून उगवला, काय झालं आहे आज. आज म्हणजे कृतिक राहतच नाही आहे. काय थोडा वेळ का राहिला की परत रडतो, थोडा वेळ झाला की परत रडतो. आज झालं काय याला, काही कळतच नव्हतं. मग मी त्याला नेलं बाहेर खेळायला. तो बाहेर मस्त खेळला, असं वाटतच नव्हतं घरात इतका रडला असेल. बाहेर खेळायला नेलं, गार्डनमध्ये नेलं. मग तिकडनं घरी आल्यानंतर परत रडायला लागला, तर मग मी त्याला झोपवून दिलं. तर असा हा माझं सकाळचं रुटीन गेलेलं आहे, कृतिकला सांभाळता आणि कृतिकचं रडणं बघता. तर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.